मला परत एकदा तो मुद्दा मांडावासा वाटतो, तो म्हणजे की इथे या संस्था का अकाउंटेबल नाहीयेत, या संस्था का उत्तरदायित्व त्यांचं नाहीये. आज आपल्यापैकी आपण सगळेजण चर्चा करतोय, काही प्रमाणात सोशल मीडियावर चर्चा होते, मुख्यमंत्रीही आता बोलतायत निवडणूक आयोगाविरोधात, पण शेवटी आपल्याला परत वाट बघत बसावी लागणार आहे जेव्हा केव्हा निवडणूक आयोग एक पत्रकार परिषद घेईल. आणि मला असं वाटतं की आपण प्रेक्षकांना हे सुद्धा सांगितलं पाहिजे की असं नाहीये की मीडिया त्यांना अप्रोच करत नाही. पर्सनल लेवलला आयुक्त असतील, अधिकारी असतील, त्यांच्याशी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न होतो, पण ते फारसे त्याच्यावर बोलत नाहीत. ते त्याच्याबद्दल कदाचित समोर येण्याचा तो प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे परत एकदा तेच होतंय की इतके प्रश्न मधल्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात उपस्थित झालेले आहेत, पण यातल्या एकाही प्रश्नाला ना ते ॲड्रेस करतायत. जेव्हा ते प्रश्न उपस्थित होतात तेव्हा ते रिअल टाइम त्यावेळेला तिथे उपस्थित नसतात ते मुद्दे मांडायला. तर हे सगळे काही इश्यूज आहेत. आणि ॲट द सेम टाइम ज्या कंप्लेंट्सबद्दल आपण बोलत आहोत, ही सगळी ज्या पद्धतीने भाषणं केली जातात, लक्ष्मी दर्शन असेल, आमच्याकडे माल असेल वगैरे, या सगळ्या पद्धतीची भाषणं, त्यावेळेला समोरून टाळ्या वाजवणारे कोण असतात? ती लोक आहेत. आज एवढं सगळं प्रकरण घडलेलं आहे, मला हेच नवल वाटतं की अशा वेळेला लोक जातात कुठे? लोक याबद्दल का नाही विचार करत? तुम्ही एक सामान्य मतदार आहात, तुमच्याबद्दल निर्णय घेणारा निवडणूक आयोग कसं वागतंय, इतक्या बेसिक चुका करतंय, कोर्टाला त्याच्यामध्ये इंटरफेअर करावं लागतंय आणि याच्याबद्दल लोक काहीच बोलत. इलेक्शन कमिशनर काही नाही, ते आपण जे पूर्वी म्हणायचो ना न्यायदेवतेच्या डोळ्याला पट्टी बांधली, सेम तसं काम आहे त्यांचं. दिवसाढवळ्या इलेक्शन वोटिंग सेंटरच्या बाहेर 500च्या नोटा वाटायला लागलेत. एकही अधिकारी, पोलीस काही बोलत नाही. ते चंद्रकांत पाटील जळगावमध्ये रक्षा खडसेच्या विरोधात आतमध्ये ते एंट्री करतायत, पोलीस समोर 4-5, म्हणजे PSI किंवा ॲडिशनल लेवलचा चांगला अधिकारी असेल, जे शिवसेना धनुष्यबाण नावाच्या घोषणा देतात. कोण देत असं? कोड ऑफ कंडक्ट कुठे आहे? आचारसंहिता कुठे आहे? कुठेही कारवाई नाहीये. म्हणलं ना तुम्हाला, ही पट्टी बांधली आहे. फक्त घ्यायचे म्हणून इलेक्शन घ्यायचे, 31 डिसेंबरपर्यंत हे निवडणुका उरकायच्या आणि माहितीला पोषक पद्धतीनं हे जे वातावरण तयार करायचं. अनुजा जे म्हणाली की पैसे वाटतात ते, याचा लोकांना राग नाही येते का, असं तसं. आजची राजकीय परिस्थिती बघता मला वाटत नाही की महाराष्ट्रातल्या जनतेला कुठल्याच लोकांना वाटणार नाही पैसे वाटतात याचा राग येत असेल, म्हणून की लोक त्या गोष्टीलाच सरावलेत. याच्याकडूनही पैसे घ्या, त्याच्याकडूनही पैसे घ्या आणि मतदान करा, हे सगळं झालेलं आहे. दुसरा मुद्दा असा आहे की निवडणूक आयोगाचे आयुक्त, मी आत्तापर्यंत अनेक निवडणूक आयोगांच्या आयुक्तांच्या प्रेस बघितल्यात, पत्रकार परिषदा बघितल्या, इतके कन्फ्युज्ड, इतकं म्हणजे पत्रकारांनी ग्रिल्ड केलेले आयुक्त हे मला वाटतं पहिल्यांदाच आहे. आयुक्तांना ग्रिल्ड केलं गेलं, अनेकदा त्यांना उलट प्रश्न विचारले गेले त्या पद्धतीने, पण ते कायम कॉन्फिडन्सने उत्तरं देणारे आयुक्त मी बघितलेत. पण आत्ताचे हे जे आयुक्त होते ते त्यांनी एकच पत्रकार परिषद घेतली, त्यांची संभ्रमावस्था दिसली आणि तीच संभ्रमावस्था या एकूण सगळ्या आजच्या हे जे आपण बघतोय की निवडणूक पुढे ढकलणं, आदल्या दिवशी निवडणूक पुढे ढकलणं, त्याच्यानंतर 3 दिवस त्याची जाहीरच करणं नाही, म्हणजे त्यांची कोणती कोणती नावं आहेत, कुठले कुठले मतदारसंघ आहेत, ही सगळी संभ्रमावस्था तिथून येते आणि या सगळ्याला जबाबदार आयुक्त आणि मग त्यांची टीम आहे असं मला वाटतं. मला एक मुद्दा मांडायचा आहे सर, पैशांच्याबद्दल, पैसे वाटण्याच्याबद्दल. तर इलेक्शन कमिशनमध्ये हे पैसे म्हणजे इलेक्शनच्या वेळातच हे पैसे वाटले जातात का? तर हे इलेक्शनच्या आधी सुद्धा वाटले जातात. कसे? तर विकासाच्या नावाने ज्या इलेक्शन्स लढवल्या जात आहेत, तर त्याच्याऐवजी तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता, ते म्हणजे हाकेला ओ देणारा माणूस आपला असला पाहिजे. आता लोकांना हाकेला ओ देणारा माणूस म्हणजे काय, की माझ्या लग्नामध्ये, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये तुम्ही किती रुपये द्याल? 10,000 रुपये, 20,000 रुपये, आणि तुमच्या लग्नासाठी एवढं राशन आहे ते आम्ही देतो. अशा पद्धतीनं निवडून येणारे जेव्हा उमेदवार असतात, ते विकास म्हणजे त्यांच्या दृष्टीनं, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं हे की त्यांनी केलेला विकास नाहीये हे ते बघत नाहीत. तर आपल्या लग्नात, आपल्या अडीअडचणीला, ऑपरेशनच्या वेळेस हे पैसे देतात 10-20 हजार, या बेसिसवर लोक निवडून येतात. आणि अशाच पद्धतीने म्हणजे विकास, इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास किंवा एखादी गोष्ट तिथं कन्स्ट्रक्टिव्ह करणं हे नाहीये. ह्याच लोकांनी आपल्याला अशा पद्धतीनं भीक मागायला प्रवृत्त केलेलं आहे किंवा ह्या टप्प्यावर आणून ठेवलेलं आहे. हा लोकांच्या मनात विचारच नाहीये. लोकांच्या मनात काय की हा माझ्यासाठी मदतीला उभा राहतो. म्हणजे हे पैसे इलेक्शनच्या आधी सुद्धा वाटले जातात अशा पद्धतीनं. हा नाही, पण मगाशी आपण जो मुद्दा एक मांडत होतो की पैसे वाटण्याचा जास्त प्रभाव आहे, ॲट द सेम टाइम ग्राउंड लेवलवर आपण सगळेच जात असतो आणि त्याच्यातनं हे पण दिसतं की लोकांना इतकं दहशतीखाली ठेवण्यात आलेलं आहे की लोक बोलायला सुद्धा घाबरतात. म्हणजे मी मगाशीच न्यूजरूममध्ये एकाला विचारलं, मी मुद्दाहून नाव नाही घेत, पण विचारलं की असं कसं संतोष बांगर जाऊन तिथे सांगू शकतात की ह्याला मतदान कर किंवा असं असं कर? हे खूप विचित्र आहे. तू एक मगाशी उदाहरण सांगितलंच आणि त्याच पद्धतीचं हे संतोष बांगरांचं सुद्धा होतं. तुम्ही जाऊन तिकडे मतदान केंद्रावर, आपण मतदान करतो, मी स्वतः पाहिलेलं आहे की आत एक मतदार असताना तो पोलीस असा हात ठेवून असतो सो दॅट बाहेरचा माणूस आतमध्ये जाऊ नये. मग हे आमदाराला नाहीये, म्हणजे याचा अर्थ पोलीस सुद्धा कुठल्या तरी दबावाखाली आहेत. पोलीस काही करू शकत नाहीयेत आमदार खासदारांच्या समोर किंवा त्या विशिष्ट प्रिव्हिलेज्ड मतदाराच्या समोर पोलीसही काही करू शकत नाहीयेत. आणि त्या मतदान केंद्रांवर सुद्धा अशी काही लोकांनी त्याच्यावर राग केला, जो मतदान करणारा माणूस आहे त्याने काही त्याच्यावर राग व्यक्त केला असंही दिसून आलेलं नाहीये. याचाच अर्थ एकतर लोक पैसे घेऊन गप्प बसतायत, त्यांना त्याच्यामुळे त्याच्यातच आनंद आहे,
नाहीतर ते इतके दबावाखाली आहेत, जे आपण नॉर्मल लोकांशी बोलतो, मुंबईच्या बाहेरची खास करून मला बोलायचे आहेत, ते एवढंच बोलतात की काही सांगता येत नाही, आत्ताशी सुरुवात झाली आहे, किंवा हां हे पण आहे पण ते पण आहे, असं ते दोन्ही बाजूने बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतात. ते प्रचंड दहशतीखाली आहेत. त्यांना असं वाटतं की तुम्ही आज इथे आलेला आहात, तुम्ही आमची प्रतिक्रिया दाखवाल, पण उद्या तुम्ही गेल्यानंतर आमच्यासोबत काय होईल हे सांगता येऊ शकत नाही. असं लिटरली मतदार हे आमच्या तोंडावर बोललेले आहेत. ते प्रतिक्रिया द्यायला घाबरतात आणि हे आत्तापर्यंत आपण सगळेजण ग्राउंडवर गेलेलो आहोत, त्यांनी हे विटनेस केलेलं असणार आहे. इतका दबाव हा तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा, आणि ही लिटरली स्थानिक निवडणूक आहे. म्हणजे काही जण हेच सांगत होते की नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, एक माझ्या या साईडला राहतो आणि दुसरा त्या साईडला राहतो, सो मी कुणाच्याही विरोधात बोललं तर उद्या माझ्या घरी ती लोक येतील. तर हे सगळं त्यांना इतकं दहशतीखाली ठेवलेलं आहे. एकतर त्यांना पैसे देऊन गप्प केलेलं आहे, नाही तर दहशतीमुळे गप्प केलेलं आहे. म्हणून लोक काही बोलत नाहीयेत आणि आयोगाला जाऊन कोणीही काही प्रश्न विचारू शकत नाही. त्यामुळे आयोग सुद्धा निरुत्तर आहे. सो आपल्याला कुठूनही कुठल्याही गोष्टीचं कॉन्क्रीट उत्तर मिळत नाही आणि सगळे